नमस्कार. टेस्ट बाय शीता रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत थंडगार हेल्दी बदाम मिल्कशेक. हे हेल्दी का आहे हे तुम्हाला रेसिपी बघताना कळेलच. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. तर सुरुवातीला आपण एक पसरट कढई गरम करायला ठेवून त्यात थोडे पाणी घालून घेऊ. पाणी खाली घातले की दूध तळाशी लागत नाही. आता ह्यातच आपण 1 लिटर दूध उकळवायला ठेवणार आहोत. मिल्कशेकसाठी आपण दूध आटवणार आहोत म्हणून आपण पसरट भांडं घेतलं आहे. पसरट भांडं घेतल्यामुळे दूध लवकर आटायला मदत होते. आता आपण हे दूध उकळवून घेणार आहोत. ह्यात आपण आर्टिफिशियल कोणता रंग वापरणार नाही आहोत म्हणून आपण रंगासाठी 8 ते 10 केसरचे धागे घालत आहोत ह्यात. त्यामुळे दुधाला चांगला नॅचरल रंग येईल. आपण ह्यात कोणतेही कस्टर्ड पावडर, कॉर्नफ्लॉवर या आर्टिफिशियल रंग वापरणार नाही आहोत. आता दूध उकळले आहे. ह्यातील 1 चमचा दूध मी काढून घेत आहे आणि हे दूध मध्यम आचेवर आपण असेच 15 ते 20 मिनिटं उकळवून घ्यायचे आहे आणि 2-3 मिनिटांनी ढवळत राहायचे आहे. म्हणजे त्यावरची साई त्यातच मिक्स होऊन दूध लवकर घट्ट होईल. हे दूध आटतंय तोपर्यंत आपण रात्री भिजवून घेतलेले बदाम ह्याच्यात घालणार आहोत. हे बदाम मी रात्रभर भिजवून त्याच्या साली काढून घेतल्या आहेत. ह्या एकूण 20 बदाम आहेत. ह्यातच आपण 2 वेलच्या फोडून घालणार आहोत. त्यामुळे वेलचीचा स्वाद खूप चांगला येतो मिल्कशेकला. आणि आपण मगाशी चमचाभर जे दूध काढून ठेवलं होतं ते ह्याच्यात घालून हे चांगली ह्याची पेस्ट करून घेणार आहोत. बघा या प्रकारे पेस्ट तयार झालेली आहे. आता ही पेस्ट आपण दुधात घालून मंद आचेवर 3 ते 4 मिनिटं दुधात ही चांगली शिजून देऊया. मिक्सरच्या भांड्यात राहिलेली सगळी पेस्ट आपण ह्यात घालून घेऊया आणि हे मिश्रण चांगले ढवळून घेऊया म्हणजे बदामाची पेस्ट खाली चिटकणार नाही. आता मी ह्याच्यात 4 बदामाचे काप घालून घेत आहे. तर 3 ते 4 मिनिटं होत आली आहेत. आता आपण ह्याच्यात अर्धा कप म्हणजे 4 चमचे साखर घालून घेत आहोत. साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. साखरेऐवजी तुम्ही इथे खडी साखरही वापरू शकता. आणि साखर विरघळेपर्यंत आपण हे दूध चांगले उकळून देऊ आणि मग गॅस बंद करून घेऊया. हे पूर्ण शिजायला आपल्याला 25 मिनिटं लागले आहेत आणि मस्त असा बदाम मिल्कशेक रेडी आहे. हा आपण थंड करून घेणार आहोत 2 तासभर. आणि आता आपण ग्लासमध्ये हा थंडगार बदाम मिल्कशेक वतून घेऊया. मी 1 तास हा नॉर्मल टेम्परेचरवर ठेवला होता आणि 1 तास फ्रीजमध्ये ठेवला होता. आता आपण ह्याच्यावर पिस्त्याचे काप घालून घेऊया सजावटीसाठी आणि मस्त असा आपला हेल्दी बदाम मिल्कशेक रेडी आहे.